प्रमुख पाहुणे या ठिकाणी आल्यानंतर सर्वप्रथम रयतेचे राजे, लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात येईल। आरक्षणाचे जनक शाहू महाराज यांना अभिवादन करत असतानाच धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी या सरकारला सद्बुद्धी मिळावी, सरकारला कुठेतरी अक्कल यावी, अशा पद्धतीनं साकडं देखील या ठिकाणी राजर्षी शाहू महाराजांना घालण्यात येणार आहे। कारण 1902 मध्ये लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी बहुजन समाजाला आपल्या संस्थानामध्ये 50% आरक्षण दिलं। त्या आरक्षणाचे जनक आहेत। म्हणून आमची जी आरक्षणाची लढाई सुरू आहे, न्यायालयीन लढाई, रस्त्यावरची लढाई आणि सभागृहातील लढाई, या लढाईला लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा देखील आशीर्वाद असावा, म्हणून आम्ही या ठिकाणी शाहू महाराजांना अभिवादन करत आहोत आणि त्यांना या ठिकाणी साकडं देखील घालत आहोत। मला खात्री आहे की राजर्षी छत्रपती शाहू महाराज या सरकारला थोडीशी सद्बुद्धी देतील आणि आपल्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीचा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी मार्गी लागेल। त्याचबरोबर अभिवादनाचा कार्यक्रम झाल्यानंतर आपल्या सर्व मान्यवर नेते मंडळींना या ठिकाणी वाजत गाजत विचारपीठावरती आणण्यात येईल। त्यानंतर महाराजा यशवंतराव होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात येईल। त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात येईल। त्यानंतर कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक होईल आणि जे प्रमुख वक्ते आहेत त्यांचं या ठिकाणी आपल्या सर्वांना मार्गदर्शन ऐकायला मिळणार आहे। यामध्ये सगळीच मार्गदर्शनं जी आहेत, सगळीच मनोगत, सगळीच व्याख्यानं जी आहेत ते एकापेक्षा एक सरस आहेत आणि अत्यंत महत्त्वाचे आहेत। कारण सध्या उच्च न्यायालयामध्ये धनगर एसटी आरक्षणासंदर्भातली जी सुनावणी सुरू आहे, जी अंतिम टप्प्यात आली आहे, त्या सुनावणीमध्ये ज्यांचं रीट पिटिशन आहे त्या रीटमध्ये जे वकील आहेत ते आपल्या सर्वांचे लाडके नेते, समाजाचे नेते, महाराष्ट्र विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट श्री अण्णारावजी पाटील साहेब या ठिकाणी सकल धनगर ओबीसी बहुजन समाज बांधवांना मार्गदर्शन करणार आहेत आणि न्यायालयीन लढाई बाबतीत जे काय सध्या न्यायालयात सुरू आहे त्याचा संदर्भ देऊन त्याचा उहापोह ते या ठिकाणी करतील। त्यानंतर माननीय डॉक्टर श्री यशपाल भिंगे सर, ज्यांचे शब्द म्हणजे शब्द नसतात तर ते शब्द म्हणजे बंदुकीच्या गोळ्या असतात, ज्यांचे शब्द ऐकल्यानंतर काठ्यांच्याही संगिनी होतात, असे इतिहासाचे गाढे अभ्यासक, इतिहास संशोधक, व्याख्याते, इतिहास तज्ञ, सिद्धहस्त लेखक, साहित्यिक, चळवळीचे मार्गदर्शक माननीय प्राध्यापक डॉक्टर यशपाल भिंगे सर, ज्यांचं भाषण ऐकण्यासाठी आज महाराष्ट्रातील धनगर समाज बांधवांचे कान आतुर झालेले आहेत। सर्व समाज बांधव या ठिकाणी या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून प्राध्यापक डॉक्टर यशपाल भिंगे सरांचं या ठिकाणी मनोगत भाषण मार्गदर्शन ऐकणार आहे। माननीय ॲडव्होकेट अण्णारावजी पाटील साहेब यांचं देखील संपूर्ण भाषण, मनोगत, व्याख्यान यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून जगभर जाणार आहे। त्यानंतर यशवंत सेना सरसेनापती मान्य श्री माधवभाऊ गर्दे हे देखील
धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरती, महाराजा यशवंतराव होळकर यांच्या इतिहासावरती आणि एकूणच धनगर जमातीच्या सर्व प्रश्नांच्यावरती या ठिकाणी प्रकाश टाकणार आहेत. महाराष्ट्राची मुलूक मैदानी तोप म्हणून या ठिकाणी सर्वजण माधवभाऊ गडदे यांना ओळखतात. त्यानंतर माननीय श्री दीपक बोराडे साहेब, त्यांच्याविषयी काय सांगावं. काल परवा आपण बघितलं, जालन्यामध्ये 50,000हून अधिक जमात बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा निघाला होता आणि आदल्या दिवशी त्या मोर्चाच्या अनुषंगानं दीपक बोराडे आणि सर्व समाज बांधवांची जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा झाली होती. चर्चा काय झाली होती तर मोर्चासाठी, धनगर ST आरक्षण अंमलबजावणीसाठी जो मोर्चा निघणार आहे त्यासाठी जवळपास 50,000हून अधिक लोकसंख्येनं या ठिकाणी धनगर जमात बांधव या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी साहेब, माझी तुम्हाला विनंती आहे, दीपक बोराडे यांनी सांगितलं होतं, समाज बांधवांनी सांगितलं होतं, आमची तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आमच्या शिष्टमंडळाला सामोरे जा, तुम्ही किंवा तुमचा एखादा प्रतिनिधी त्या ठिकाणी बाहेर पाठवून द्या. पण जिल्हाधिकारी त्यांनी काय सांगितलं, ठीक आहे म्हटले, हो म्हणाले, मी नाही तर माझा कोणतरी प्रतिनिधी तुमचं निवेदन स्वीकारण्यासाठी या ठिकाणी बाहेर येईल. बरं, आपल्या समाज बांधवांनी ही मागणी का केली तर त्याच जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू होतं त्यावेळेस जिल्हाधिकारी त्या ठिकाणी दिवसभर त्या स्टेजवरती बसून होते, त्या आंदोलनाची खबरदारी घेत होते, त्यांची काळजी करत होते. करावी, केलीच पाहिजे, चांगली गोष्ट आहे. आमचं म्हणणं एवढंच होतं की ज्या पद्धतीनं तुम्ही मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची दखल घेत होता, त्यांच्यासाठी त्यांच्या स्टेजवरती जात होता, त्यांची तुम्ही काळजी करत होता, तशाच पद्धतीनं या धनगरांनी काढलेल्या मोर्चाची देखील तुम्ही दखल घ्यावी. आम्ही तुम्हाला तुमचा दिवसभराचा वेळ मागत नाही, एक 5 मिनिटासाठी बाहेर येऊन तुम्ही आमचं निवेदन स्वीकारावं. पण त्यांनी काय केलं, अजिबात वेळ दिला नाही. मोर्चा आला, पहिलं भाषण सुरू झालं, दुसरं झालं, तिसरं झालं, त्या ठिकाणी दीपक बोराडे यांचं शेवटचं भाषण सुरू झालं, तरी देखील कलेक्टर ऑफिसमधून कोणीही यायला तयार नाही. का? धनगरांचा मोर्चा म्हणजे काय मेंढरांचा मोर्चा हो, कोणी पण हाका, कुठेही घेऊन जावा, असा त्यांचा गोड गैरसमज झालेला आहे. पण त्यांना माहीत नव्हतं की मेंढराचं नेतृत्व कोण करते ते. तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो, शेकडो हजारो मेंढरांची एक फौज तयार केली आणि त्या मेंढरांचं नेतृत्व एखाद्या मेंढराकडे दिलं तर ती शेकडो हजारो मेंढरांची फौज देखील बघता बघता कापली जाईल, कारण ते ब्याब्या करण्यापलीकडे काहीच करू शकत नाही. पण शेकडो हजारो मेंढरांची एक फौज तयार केली आणि त्या फौजेचं नेतृत्व जर अमोल पांढरेसारख्या एखाद्या वाघाकडे दिली तर ती हजारो मेंढरांची फौज देखील वाघाच्या खांद्याला खांदा लावून रणांगणामध्ये लढल्याशिवाय राहत नाही, हे लक्षात असू द्या. ती मेंढर देखील वाघाप्रमाणे झुंज देतात, वाघासारखी लढतात. आणि दीपक बोराडे यांनी त्या ठिकाणी तेच दाखवून दिलं की ही जी मेंढर आहेत यांचं नेतृत्व कोणी मेंढर करत नसून वाघ करतायत. शेवटचं भाषण संपलं तरी देखील जिल्हाधिकारी आले नाहीत. मग सकाळपासून आमचे कार्यकर्ते वाट बघतायत, समाज बांधव वाट बघतायत, तरी तुम्ही यायला तयार नाही. मग आमच्या कार्यकर्त्यांच्या संयमाचा बांध फुटला आणि त्यांनी जालन्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती हल्ला चढवला, त्या ठिकाणी तोडफोड केली. आम्ही तोडफोडीचं समर्थन करत नाही, कुणीही तोडफोड करू नये या मताचा मी आहे. यशवंत सेन आहे, फटाक्यांची आतषबाजी त्या ठिकाणी चालू झालेली आहे. फटाक्यांची आतषबाजी आत्ता चालू झालेली आहे, रात्री 10 वाजेपर्यंत अशाच पद्धतीनं ही फटाक्यांची आतषबाजी सुरू असणार आहे, लक्षात ठेवा.
त्यामुळे जे कोणी ऐकत असतील त्या सर्व समाज बांधवांना विनंती आहे की मिळेल ते वाहन पकडा आणि या ठिकाणी या. शेवटी दीपक बोराडे आणि त्यांच्या सहकार्याने ज्यावेळेस ते आंदोलन व्यवस्थितपणे हाताळलं, त्यानंतर काय केलं तर आमच्या धनगरांच्या वरतीच गुन्हे दाखल केले. शेकडो आंदोलकांच्या वरती गुन्हे दाखल केले, धरपकड केली, अनेकांना नेऊन तुरुंगात डांबलं. आमच्यावरती खोट्या केसेस दाखल केल्या. का हो? त्यांना एक न्याय आणि यांना एक न्याय. कशासाठी? भारतीय राज्यघटनेनं जर सर्वांना एकाच मताचा अधिकार दिला असेल, देशाच्या पंतप्रधानांना देखील एकाच मताचा अधिकार आणि आमच्या देबाजे मामांना, आमच्या डॉक्टर ईश्वर यमगर यांना देखील एकाच मताचा अधिकार. कशासाठी? तर घटनेसमोर सर्वजण सारखे आहेत, या देशामध्ये सर्वजण सारखे आहेत. म्हणून यशवंत सेना म्हणते सब समान तो देश महान. यशवंत सेनेचा नारा आहे सब समान तो देश महान. आणि त्यासाठी बांधवांनो ही चळवळ सुरू आहे. दीपक बोराडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वरती या ठिकाणी अन्याय झाला. त्यांना एक वागणूक, यांना एक वागणूक दिली आणि त्यातून बघता बघता सगळा मराठवाडा जो आहे तो पेटला. मराठवाड्यातल्या धनगर जमात बांधवांच्या मनामध्ये असंतोषाची लाट निर्माण झाली. मी त्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की जिल्हाधिकारी महोदय, पुन्हा तुम्ही अशा पद्धतीनं धनगर जमात बांधवांच्या भावनांशी खेळू नका. कारण मराठवाड्यातल्या धनगर जमात बांधवांच्या पाठीशी पश्चिम महाराष्ट्रातला धनगर जमात बांधव आहे, विदर्भामधला धनगर जमात बांधव आहे, खानदेशामधला धनगर जमात बांधव आहे, कोकण किनारपट्टीमधला धनगर जमात बांधव आहे, मुंबई सेक्टरमधला देखील धनगर जमात बांधव आहे, महाराष्ट्राच्या 6च्या 6 रिजनमधला धनगर जमात बांधव हा जालन्यातल्या धनगरांच्या पाठीशी आहे, मराठवाड्यातल्या धनगरांच्या पाठीशी आहे. अरे काय झालं? ते मराठवाड्यात राहत आहेत, जिल्ह्याचं नाव बदललंय फक्त. ते जालन्यात आहेत, आम्ही कोल्हापुरात आहेत. पण आमचं दुखणं एक आहे, आमचं म्हणणं एक आहे, आमची मागणी एक आहे, आमचा विचार एक आहे, आमचा आचार एक आहे, आमची संस्कृती एक आहे, आमची सुखदुःख सारखी आहेत. त्यामुळे कोणी असं समजू नये की हे मेंढरू एकटा आहे. बांधवांनो, ही सगळी वाघाची फौज आहे. आणि जरी वाघ एकटा असला तरी त्यालाच जंगलाचा राजा म्हणतात. बरोबर आहे का? वाघ एकटा असला तरी त्यालाच जंगलाचे राजा म्हणतात. आमचे पांडुरंग वगैरे आबा या ठिकाणी हसतायत, कारण वाघाचं आणि त्यांचं जवळचं नातं आहे. ते जंगलात राहतात, खरे आदिवासी आहेत. ते वाघांशी 2 हात त्यांनी देखील केलेले आहेत. म्हणून वाघाशी 2 हात करणारी ही धनगरांची अवलाद आहे. तुम्ही आमच्या नादाला लागू नका. जंगलात राहतो, एखादा खवळलेला हत्ती असेल, टस्कर असेल, त्याच्या देखील मुसक्या या धनगरांना माहिती आहेत कशा बांधायच्या. आमच्या माता भगिनी माय माऊलीनं त्या दिवशी बिबट्याशी 2 हात केले. शाहोडे तालुक्यातील ती मुलगी किती वर्षाची होती हो? ते बघा, मी सांगण्याऐवजी प्रत्येक धनगर जमात बांधवाला माहिती आहे. तुम्ही म्हणणार अमोल पांढरे काय सांगतोय? अवघ्या 8 वर्षाच्या मुलीनं वाघाशी 2 हात केले, बिबट्याशी 2 हात केले. मागं नाही सरली ती. आमच्यातल्या मुली 8 वर्षाच्या जर जिवंत वाघाशी लढत असतील तर मग विचार करा तुमचं काय होईल ते. आणि बांधवांनो, त्या 8 वर्षाच्या मुलीनं वाघाबरोबर बिबट्याबरोबर झटापट केली, पण दुर्दैवानं त्यामध्ये तिला यश मिळालं नाही. ती 8 वर्षाची आमची चिमुरडी बहीण त्या ठिकाणी गतप्राण झाली. बिबट्यानं तिच्यावरती हल्ला चढवला. तिला खूप वाईट वाटते, पण काय करणार? धनगरांचं दुःखच एवढं आहे. बिबट्या तर जंगलात राहतो,
तोही तुमच्यावरती हल्ला चढवतो. आणि गावात राहणारे काही कमी हल्ला चढवतात का? आमचा मेंढपाळ बांधव ज्यावेळेस मेंढरं घेऊन कोणाच्या तरी शेतामळ्यात जातो, कोणाच्या तरी बांधावरती जातो, त्यावेळेस हे लोक काय करतात? कुऱ्हाड बुडक्याकडून पण नाही, शेंड्याकडून त्याच्या डोक्यात मारतात. अरे एवढं काय पाप केलंय आम्ही? शेंड्याकडून कुऱ्हाड मारतात डोक्यात. मेंढपाळाच्या डोक्यात शेंड्याकडून कुऱ्हाड मारता तुम्ही. मेंढी माऊली आणि सुखाची सावली, मेंढी माऊली आणि सुखाची सावली आम्ही तिला म्हणतो. मेंढी ही आमची लक्ष्मी आहे, आमची धनलक्ष्मी आहे. आणि ही मेंढरी घेऊन ज्यावेळेस आम्ही तुमच्या शेतामळ्यात तुमच्या बांधावरती येतो, त्यावेळेस तुम्ही बुडक्याकडून नाही शेंड्याकडून कुऱ्हाड मारता. अनेकांना खपलता तुम्ही. काही जणांना कायमचं जायबंदी करून टाकलेलं आहे. काही जणांचे हात मोडलेत, काही जणांचे पाय काढलेत, काही जणांचा खुब्यातनं हात काढलाय, काही जणांच्या डोक्यात 30-30, 35-35 टाके पडलेले आहेत. पोटावरती, छातीवरती, पाठीवरती वार केलेले आहेत. तुम्हाला लाजा वाटत नाहीत? अरे नुकसान भरपाई मागायची असेल तर या ठिकाणी यशवंत सेन आहे ना, इथं राजेश तांबे, संदीप हजारे, अमोल पांढरे सारखे कार्यकर्ते आहेत, त्यांना मागा. आम्ही तुमची नुकसान भरपाई भरून देऊ. पण आमच्या समाज बांधवाला मेंढरं घेऊन आल्यानंतर तुमच्या बांधावरती का आलास म्हणून मारू नका. खूप मारतात, काठीनं हाणतात, दगडानं हाणतात. मी बघितलेलं आहे. कुऱ्हाडीनं मारतात, बांधून घालतात, चपलनं मारतात, जोड्यानं हाणतात, आई बहिणीवरनं नाही तसल्या शिव्या देतात. आई बहिणीवरून शिव्या देतात की नाही? एवढा सारा तिरस्कार, एवढी सारी घृणा, एवढा मोठा अपमान या प्रस्थापित व्यवस्थेमध्ये आपल्या समाज बांधवांचा केला जातो. बांधवांनो, शेळ्या आणि मेंढ्या यांना गरिबाघरची गाय म्हणून ओळखलं जातं. मेंढी माऊली आपल्याला काय देते? तर मेंढी माऊली आपल्याला उत्कृष्ट प्रकारचं दूध देते, मेंढी आपल्याला उत्कृष्ट प्रकारचं खत देते, मेंढी आपल्याला चमडं देते, मेंढी आपल्याला मांस देते, मेंढी आपल्याला काय देते? वर्षातनं 2 वेळा करडी देते. आणि ती करडी बाजारात नेऊन विकल्यानंतर त्यातून जे पैसे मिळतात, त्या पैशातून अमोल पांढरेसारखे वाघ तयार होतात. माझ्याही घरादारानं, माझ्याही वाडवडिलांनी, माझ्याही चुलत्या मालत्यांनी या ठिकाणी मेंढर राखलेले आहेत. त्यांनी ती मेंढरं नेऊन बाजारात विकली आणि त्याची मनी ऑर्डर मला शिवाजी विद्यापीठामध्ये मी शिकत असताना पोस्टानं पाठवली. त्या जोरावरती शिकून मी या ठिकाणी पत्रकार झालो, म्हणून मी तुम्हाला 4 शब्द या ठिकाणी सांगू शकतोय. म्हणून माझी मेंढी माऊली जी सुखाची सावली आहे, ती मेंढी माऊली म्हणजे डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्राध्यापक, तहसीलदार, BDO, जज, कलेक्टर, IG, DG, आमदार, खासदार बनवण्याचा कारखाना आहे. कारण या भारतामध्ये एखाद्या आमदारानं दिला नसेल, एखाद्या खासदारानं दिला नसेल, एखाद्या मंत्र्यानं, मुख्यमंत्र्यानं दिला नसेल, एखाद्या पंतप्रधानानं दिला नसेल, एवढ्या मोठ्या प्रमाणावरती रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम कुणी केलं तर ते माझ्या मेंढी माऊलीनं केलेलं आहे. प्रत्येकाच्या दारात शेळे, प्रत्येकाच्या दारात मेंढे. तुमच्या हाताला काम कोण देते? हे शेळी आणि मेंढी देत्या. आणि त्या शेळी मेंढीसाठी तुम्ही आमच्यावरती कुऱ्हाड चालवता काय? अरे तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, ते कुऱ्हाड काय चालवतील तुमच्यावरती? तुमच्या समोर ते शेपूट हलवतील शेळीसारखा. एक काम करा, त्या हरामखोरांना फक्त तुम्ही मतदान करू नका. कधी मतदान करायचं नाही. जे तुमच्यावरती कुऱ्हाड चालवतात, जे तुमच्यावरती अन्याय अत्याचार करतात, त्यांना उत्तर द्यायचं असेल तर आता आपल्याला मतपेटीच्या माध्यमातून द्यावं लागेल. बांधवांनो, मतपेटीची ही लढाई आपल्याला जिंकावी लागेल.
आणि जोपर्यंत मतपेटीची लढाई आपण जिंकणार नाही तोपर्यंत आपला एकही प्रश्न सुटणार नाही. आज न्यायालयीन लढाई सुरू आहे, रस्त्यावरची लढाई सुरू आहे, सभागृहातली लढाई सुरू आहे, तरी देखील धनगर जमात बांधवांच्या एसटी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागायला तयार नाही. तोफा उडायला लागलेल्या आहेत, फटाक्यांची आतषबाजी सुरू आहे, हलगीचा कडकडाट होतोय. याचा अर्थ असा आहे की पाहुणे मंडळी या ठिकाणी यायला लागलेले आहेत. रस्त्यावरची लढाई, न्यायालयातली लढाई, सभागृहातली लढाई सुरू आहे, तरी देखील आपला एसटी आरक्षणाचा प्रश्न सुटता सुटत नाही. कारण आपण मतपेटीच्या लढाईमध्ये कमी पडतोय. म्हणून न्यायालयीन लढाई, रस्त्यावरची लढाई आणि सभागृहातील लढाई आपली चालूच राहील. या तिन्ही लढाईंच्या बरोबर आता चौथी लढाई देखील आपल्याला लढावी लागेल आणि ती म्हणजे मतपेटीची लढाई. तुम्ही तयार आहे का नाही? मग हात वर करून सांगा. हा, माझ्या समाजातील माणसावरती जे कुऱ्हाड चालवतात त्यांना अजिबात मतदान नाही. यशवंत सेना सरसेनापती सन्माननीय श्री माधवभाऊ गडदे, त्याचबरोबर माननीय प्राध्यापक डॉक्टर श्री यशपाल भिंगे सर, मी ज्यांच्याबद्दल आत्ताच म्हणालो, ज्यांचे शब्द हे शब्द नसतात तर त्यांचे शब्द ऐकल्यानंतर काट्यांच्याही संगीनी होतात. त्यांचे शब्द म्हणजे बंदुकीच्या गोळ्या. ते प्राध्यापक डॉक्टर यशपाल भिंगे सर या ठिकाणी येत आहेत. त्यांच्या बरोबर यशवंत सेनेचे सरसेनापती सन्माननीय माधवभाऊ गडदे, यशवंत सेनेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष मान्य श्री व्यंकटराव नाईक, त्यानंतर आमचे यशवंत सेनेचे पदाधिकारी मान्य संभाजीराव खांडेकर, यशवंत सेना पश्चिम महाराष्ट्र सचिव मान्य श्री राजेश तांबे साहेब, यशवंत सेनेचे पश्चिम महाराष्ट्र वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष माननीय डॉक्टर श्री संदीप हजारे, पश्चिम महाराष्ट्र सचिव माननीय संजय काळे, या सर्वांचं या ठिकाणी आगमन होते. जरा जोरदार टाळ्या होते त्या सर्वांच्यासाठी. यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांना लाभलेले आपले धर्मगुरू, समाजगुरू, आध्यात्मिक गुरु मान्य श्री सिद्धार्थ डोणे महाराज आणि माननीय श्री देबाजी मामा यांनाही विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी विचारपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. आजूबाजूला जे कार्यकर्ते आहेत त्यांना माझी नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे की कृपया या ठिकाणी आपण सभामंडपामध्ये यावं आणि बसून घ्यावं.
माननीय श्री कृष्णा डोणे महाराज यांना नम्रतेची विनंती आहे की कृपया आपण देखील या ठिकाणी विचार मंचावरती यावं आणि स्थानापन्न व्हावं. माननीय श्री कृष्णा डोणे महाराज, जरा टाळ्या होऊ दे जोरदार. संत सद्गुरू बाळूमामा मंदिर आदमापूर ज्यांना भाकणूक सांगण्याचा मान आहे अशा आपल्या सर्वांचे गुरु, आध्यात्मिक गुरु, धर्मगुरु माननीय श्री कृष्णा डोणे महाराज. त्यानंतर ज्यांना अप्पाची वाडी या ठिकाणी हलसिद्धनाथाच्या मंदिरामध्ये भाकणूक सांगण्याचा मान आहे. ही भाकणूक लाखो लोकांच्या साक्षीनं होत असते. त्या ठिकाणी जे भाकणूक सांगतात भगवान डोणे महाराज, त्यांचे चिरंजीव सिद्धार्थ डोणे महाराज हे देखील या ठिकाणी आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिले आहेत. आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करतो. त्याचबरोबर रुकडी माणगाव जे आदमापूरच्या बाळूमामा मंदिरानंतरचं सर्वात मोठं बाळूमामाचं मंदिर आहे, त्या ठिकाणचे देबाजी मामा हे देखील आपल्या विनंतीला मान देऊन या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आहेत. त्यांचं देखील मी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो. आणि घ्या हार पुष्पा. फेटे बांधल्यानंतर या ठिकाणी आपण आज महाराजे यशवंतराव होळकर यांच्या प्रतिमेला सर्वांच्या वतीनं अभिवादन करणार आहोत. ज्यावेळेस महाराजे यशवंतराव होळकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं जाईल त्यावेळेस सगळ्यांनी जाग्यावरती उठून उभा राहायचं आहे. मी ज्या पद्धतीनं घोषणा देतोय त्या पाठीमागं माझ्यापेक्षाही मोठ्या आवाजात तुम्ही देखील घोषणा द्यायच्या आहेत. नाही ते फ्रेममध्येही बोलताना ठेवलं आहे असं, ते कॅमेरे सेट केले ना. मागच्या 2-4 रांगेमध्ये जे कार्यकर्ते बसले आहेत त्यांना माझी विनंती आहे कृपया या ठिकाणी येऊन बसावं. तुम्ही मागच्या 4 रांगेतले फक्त कार्यकर्ते इकडे या, या खुर्च्यांच्यावरती, या रिकाम्या खुर्च्या आहेत इकडे या, पुढे या, पुढं या साईडला. कॅमेऱ्याच्या पाठीमागे जे आहेत त्यांना माझी विनंती कृपया या ठिकाणी आपण पुढे यावं. सर्व मान्यवरांचं या ठिकाणी फेटा बांधून कोल्हापुरी फेटा देऊन कोल्हापूरमध्ये यशवंत सेनेच्या वतीनं या ठिकाणी स्वागत केलं जाते. कोल्हापूरमध्ये आल्यानंतर पाहुणचार देखील कोल्हापुरी पद्धतीनं झाला पाहिजे. कोल्हापूरच्या पाहुणचारासाठी तर संपूर्ण जगभरातले पाहुणे आसुसलेले असतात आणि जो गोडवा कोल्हापुरी पाहुणचारामध्ये आहे तो गोडवा दुसरीकडे कुठंच बघायला मिळत नाही. त्यामुळे तर सगळं सभामंडप जे आहे ते आज पिवळं धमक झालेलं आहे. सगळ्यांच्या डोईवरती कोल्हापुरी फेटा आहे आणि या कार्यक्रमाची शोभा या फेट्यानं अनेक पटींनी वाढलेला आहे. जरा फेटे वाजवणाऱ्यासाठी, फेटे बांधणाऱ्यासाठी जरा एकदा टाळ्या वाजवा जरा. खूप छान, त्यानं खूप चांगल्या पद्धतीनं मंडप सजवलेला आहे. आपल्या विनंतीला मान देऊन कार्यक्रम हा देशभर जगभर पोचवण्यासाठी या ठिकाणी सर्व पत्रकार बांधव, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया आणि वेब मीडियामधले सर्व प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्या सर्वांचं मानावं तेवढं आभार थोडेच आहेत, करावं तेवढं कौतुक थोडंच आहे. शाहूवाडी तालुका अध्यक्ष, महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष बेबीताई गोपने आणि सर्व महिला मंडळी या ठिकाणी येत आहेत, त्यांचं देखील स्वागत करतो. आमच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जे प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत, आमचे सतेज भाई औंधकर
माझे मित्र आहेत, सिनियर रिपोर्टर म्हणून काम करतात, लोकशाहीसारख्या आघाडी न्यूज चॅनलला ते काम करत आहेत, ते देखील या ठिकाणी आले. जरा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. कारण एकतर आपली बातमी कधी पेपरला येत नाही, टी व्हीवरती कधी जात नाही, आली तर वेगळीच नाही तर तिसरीच बातमी येत्या. आज सतेज भाई या ठिकाणी आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आले. भाई तुमचे आभार. त्यानंतर आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी IBN लोकमतचे कॅमेरामन माननीय श्री संदीप पाटील, त्याचबरोबर रिपोर्टर माननीय श्री ज्ञानेश्वर साळुके देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी मी स्वागत करतो. साम न्यूज चॅनेलवरती आपल्या सगळ्यात जास्त बातम्या असतात, सारखं पिवळं दिसते. त्या साम चॅनेलचे प्रतिनिधी माननीय श्री सचिनदादा सावंत या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्याबद्दल जरा एकदा टाळ्या वाजवा. त्यांनाही कौतुक वाटते, त्यांचंही कौतुक केलं पाहिजे. त्यांना देखील या ठिकाणी आम्ही सन्मानित करणार आहोत. त्याचबरोबर आपले यस न्यूजचे रिपोर्टर माननीय श्री सुभाष गायकवाड, धनगरांचा कोणताही कार्यक्रम असो त्या ठिकाणी सुभाष गायकवाड 100% उपस्थित असतात. त्यानंतर आमचे यस न्यूजचे प्रतिनिधी माननीय श्री इकबाल नदाब, इकबाल हॅलो, इकबाल भाई देखील आलेले आहेत, त्यांच्यासाठी जरा टाळ्या. त्यानंतर धनगरांचे अनेक अप्रतिम फोटो ज्यांनी दैनिकामध्ये छापण्याचं काम वर्षानुवर्षे केलं ते आमचे तय्यब अली साहेब असा टिपिकल फोटो काढतात. वेगवेगळ्या दैनिकांच्यामध्ये, आघाडीच्या दैनिकामध्ये त्यांनी काम केलं आहे. माननीय श्री तय्यब अली जरा लिहून दे ना माझ्याकडं. यानंतर आमचे मित्र माननीय श्री बाळासाहेब ओबाळे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी पाठीमागं बसले. त्यांना माझी विनंती आहे की कृपया या ठिकाणी आपण पुढे यावं. दैनिक पुढारीची बातमी जोपर्यंत पुढारीला बातमी येत नाही तोपर्यंत कार्यक्रम झाल्यासारखं वाटत नाही. माननीय श्री DB चव्हाण सर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील मी आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतोय.